नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर विशाल पवार, एलिगन्स क्लिनिक, अडाजन, सुरत इथून तुमच्याशी संवाद साधत आहे। आमच्या या यूट्यूब चॅनलवरती आम्ही नियमितपणे तुम्हाला भेटत असतो आणि वेगवेगळ्या विषयांवर तुम्हाला माहिती देत असतो। आज आपण डायबिटीज आणि सर्कमसिजन यांच्या रिलेशनबद्दल बोलणार आहोत। जेव्हा तुमच्या लिंगाची पुढची कातडी ही स्मूथ असते, नॉर्मल सारखी असते, तेव्हा आपल्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही। पण अचानक जर लिंगाची ही वरची चामडी किंवा कातडी टाईट व्हायला लागली आणि त्याच्यामध्ये सारखं पुन्हा पुन्हा रिपीटेड इन्फेक्शन होत असेल तर समजून घ्यायचं की आपल्याला डायबिटीज असू शकतो। आणि अशा सिच्युएशनमध्ये तुम्ही आमच्या एलिगन्स क्लिनिकला व्हिजिट देऊ शकतात, कारण डायबिटीजचा आणि रिपीटेड ग्लान्सवरती इन्फेक्शन आणि लिंगाच्या आजूबाजूला होणारा अल्सर्स, सुजावा आणि चामडी मागे घेण्याला होणारा त्रास यांचा एकमेकांशी डायरेक्ट संबंध असतो। आमच्या एलिगन्स क्लिनिकला तुम्ही एकदा भेट देऊन याच्यावर उपचार करून घेऊ शकतात, कारण या सगळ्या त्रासांमुळे व्यक्तीच्या वैयक्तिक आनंददायक लैंगिक क्रियेवरती असर होतो आणि त्याची दैनंदिन जी जीवनक्रिया आहे त्याच्यावरती असर होत असतो। आमच्या क्लिनिकला व्हिजिट देऊन तुम्ही सर्कमसिजन ही ट्रीटमेंट आणि आवश्यक असणाऱ्या दुसऱ्या सगळ्या गोष्टींचा उपचार करून घेऊन आनंदी जीवनाचा आणि आनंदी लैंगिक क्रीडेचा उपभोग घेऊ शकतो। आमच्या एलिगन्स क्लिनिकमध्ये सर्कमसिजनसाठी वेगवेगळ्या पद्धती अवेलेबल आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे साऊथ गुजरातमधलं आमचं सेंटर हे एकमेव ZSR सर्कमसिजनसाठी मान्यता प्राप्त सेंटर आहे। आपण पुन्हा भेटूया नवीन विषयासोबत। धन्यवाद।